सुरेश धस यांनी केलेल्या वक्तव्यावर आज प्राजक्ता माळी यांनी पत्रकार परिषदही घेतली आणि महिला आयोगाकडे तक्रारही केली। तसंच करुणा मुंडे यांनाही नोटीस पाठवली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। काय आहे प्रकरण त्याचा आढावा आपण घेणार आहोत। तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपले विचार कमेंटद्वारे नक्की कळवा। सुरेश धस आष्टी विधानसभेचे आमदार यांनी एक वक्तव्य केलं होतं। हिरोईन नटनट्या म्हणजे अभिनेत्या ज्या आहेत अभिनेत्री त्यांच्याबद्दल की बीड आणि परळीमध्ये त्यांना बोलावलं जातं ते तुम्ही ऐकलंच असाल सोशल मीडियामध्ये। त्यावरनं काल प्राजक्ता माळी यांनी सोशल मीडियामध्ये कळवलं होतं की उद्या मी पत्रकार परिषद घेणार आणि महिला आयोगाकडेही तक्रार करणार आहे। आपण त्यांची पत्रकार परिषद ऐकली, त्यामध्ये त्यांनी सांगितलं की महिलेचा अपमान झाला, महिलेला म्हणजे त्यांना त्यांच्या भावना हताहत झाल्यात। परंतु जेव्हा मी सुरेश धस यांचं भाषण ऐकलं, जे वक्तव्य त्यांनी केलं ज्यावेळेस मी रिअल टाइम फुटेज बघितलं तर मला म्हणजे कुठेही जास्त एवढं वेगळ्या पद्धतीने ते काही प्राजक्ता माळी किंवा अपमानास्पद असं काहीतरी बोललेत हे कुठेही जाणवलं नाही। कारण ते वाक्य रचना त्यांची आणि त्यांची जी पारंपरिक भाषा आहे बोलण्याची त्यामधनं आणि मेनली त्यांनी नाव घेतल्यानंतर जे तिथे आसपास पत्रकार बंधू होते ते थोडे हसले आणि त्यामधनं थोडासा एक वेगळा अर्थ प्राजक्ता माळी यांनी काढला असावा असं माझं पर्सनल मत आहे। प्राजक्ता माळी यांनी एका महिलेचा अपमान झालाय, नो वरी, त्याच्याबद्दल काही इश्यू नाहीये, परंतु थेट महिला आयोगाकडे तक्रार करणं हेही त्या करू शकल्या असत्या। परंतु पत्रकार परिषद घेणं हे कुठंतरी मला म्हणजे जे संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण आहे त्याच्यावरनं फोकस कुठंतरी दुसऱ्या वळणावरती जावा ह्यासाठी तर केलेला अट्टहास नाहीये ना। कारण ह्या शंकांनाही खूप उधाण आलेलं आहे। शंका पुढे चर्चा बनून त्याचं खरं खोटं होईलच। सुरेश धस यांचंही तेच म्हणणं आहे की हे प्रकरणावरनं फोकस मिटवण्यासाठी ही केलेली धडपड आहे। कारण जर कारण त्यांच्यासोबतच त्यांनी बाकीच्यांचंही नाव घेतलं होतं, पण प्राजक्ता माळी यांना जर दुःख झालंय तर त्यांनी सोशल मीडियामध्ये व्यक्त होण्यापेक्षा त्यांनी जर महिला आयोगाकडे रितसर तक्रार केली असती तरी काही इश्यू नाहीये। कारण शेवटी त्यांना वाटलंय चुकीचं तर चुकीचं आहे, परंतु ह्या मागे काही वेगळ्या गोष्टी आहेत का? अर्थातच धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस गट काही गोष्टींमध्ये ह्या प्रकरणावरनं म्हणजे मेनली मुंडे घराणंच या प्रकरणावरनं काहीतरी वेगळं फोकस चालू हवा आणि लोकांना चर्चेला हे मिळावं, चर्चेसाठी विषय मिळावेत म्हणून तर हे प्रकरण नाहीये ना। याबद्दल थोडीशी शंका वाटते। तुम्हाला काय वाटतं ह्या गोष्टी कशासाठी हा पत्रकार परिषद जी प्राजक्ता माळी यांनी घेतली ती चुकी बरोबर किंवा चेंज करण्यासाठी घेतलाय का हा फोकस जो संतोष देशमुख हत्याकांड आहे? काय वाटतंय ते कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।